मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यशवंत डांगे साहेब यांच्या समवेत आहोत आणि आजचा त्यांचा मुलाखतीचा विषय असा आहे की इतके दिवस त्यांची जी भूमिका होती ती होती आयुक्त आणि प्रशासक याची, आणि त्या 25 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बरीचशी कामं अक्षरशः रस्त्यावर उतरून त्यांनी निपटलेली आपण पाहिलेली आहेत. आता लोकनियुक्त लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी यांचं राज्य खऱ्या अर्थाने सुरू झालं आपल्या महानगरपालिकेमध्ये असं म्हणायला हरकत नाही. तर अशा वेळेस यशवंत डांगे साहेब यांच्यासमोर अनेक आव्हानं त्याही वेळेस होते आणि आता देखील आहेत. आता त्या आव्हानांचं स्वरूप असं बदललं आहे की जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्या प्रत्येक लोकप्रतिनिधींची त्यांच्या प्रभागासाठी काहीतरी मागणी असणार आहे. आणि अशा वेळेस महानगरपालिकेचा तिजोरीतला खडखडाट हा सगळ्यात मोठा विषय आपल्यासमोर आहे. त्यानंतर मनुष्यबळाची कमतरता हा दुसरा विषय आपल्यासमोर आहे. त्यानंतर अनेक वीज बिले जे आहेत ते प्रलंबित आहेत तो एक प्रश्न आहे. अतिक्रमणांचा प्रश्न आपण पाहिला की मागच्या आठवड्यामध्ये आयुक्त साहेबांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून ते हटवायला सुरुवात केलेली आहे. नवा मराठाच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. डांगे साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण अहिल्यानगरच्या नागरिकांनी पाहिलं की या अहिल्यानगरला सगळ्यात मोठा भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे अतिक्रमण, आणि तो अतिक्रमण काढणं ही खरोखरच एक अशक्य आणि दुरापास्त गोष्ट पिढ्यानपिढ्या आम्ही अहिल्यानगरवासी पाहतो आहे. तर अशा वेळेस तुम्ही खरोखरच म्हणजे तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे की तुम्ही तुमचा ताफा घेऊन रस्त्यावर उतरलात आणि अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी अशक्य असं अतिक्रमण होतं ते काढलं. परंतु नागरिकांमध्ये देखील अशी चर्चा आहे आणि आम्ही देखील त्याचे साक्षीदार आहोत की ही गोष्ट फार थोड्या दिवस टिकते आणि पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होतं. अगदी दुसऱ्या दिवशी देखील झालेलं आहे आपल्या नगरमध्ये. जर उदाहरण सांगायचं तर चौपाटी कारंज्याला तुम्ही खूप चांगला मार्ग शोधला होता की त्या चौपाटी कारंज्यावरच्या हातगाड्यांना तुम्ही गाडगिळी पटांगण उपलब्ध करून दिलं. परंतु आता दृश्य असं दिसतं आहे, दररोज संध्याकाळी त्याचे व्हिडिओ आहे माझ्याकडे की पुन्हा त्या गाड्या संध्याकाळी उभं राहायला लागल्या आता सकाळच्या ऐवजी, आणि सकाळीसुद्धा त्या ठिकाणी उभं राहिल्यात. तीच गोष्ट घासगल्लीमध्ये आहे की घासगल्लीचं अतिक्रमण तर पिढ्यानपिढ्या काढलं गेलेलं नाही आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय असं ठोस उपाययोजना सुचवू इच्छिता? नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने मागील 1.5 वर्षामध्ये आयुक्तपदी काम करत असताना या शहरातील वेगवेगळ्या भागात असणारे अतिक्रमण हटवण्याचा आपण प्रयत्न केला. त्यामध्ये जवळजवळ 2,000 ते 2,500 इतकी अतिक्रमणं मागच्या कालावधीमध्ये हटवण्यात आली. मध्यंतरी इलेक्शन होते आणि त्यामुळं काही दिवस ही मोहीम थंडावलेली होती. परत आम्ही ही मोहीम आता चालू केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माळेवाडा गणपतीचं मंदिर त्या दरम्यान, तसेच पुढे माणिक चौक परिसर या ठिकाणची अतिक्रमणे देखील काढली. त्याचबरोबर आम्ही सातत्यानं शहराच्या रोजच्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या टपऱ्या आहेत, काही मटक्याचे अड्डे आहेत, काही हातगाड्या आहेत, ह्या सर्व अतिक्रमणे आम्ही काढण्याचं काम निरंतरपणे करत आहोत आणि येणाऱ्या भविष्यात देखील आम्ही ते काढण्याचं आमचं नेहमीच प्रयत्न आहे. महापालिकेच्या माध्यमातून एक उपद्रव शोध आणि पथक आम्ही तयार केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून जो सार्वजनिक उपद्रव आहे तो म्हणजे अतिक्रमणाचा असेल, कुत्र्यांचा असेल, डुकरांचा असेल, भटक्या जनावरांचा असेल, त्याचबरोबर वाहतूक आणि पार्किंगचा सुद्धा जो उपद्रव होतो आहे या प्रश्नाचा, त्यावरती आम्ही काम करत आहोत. प्रश्न अगदी बरोबर आहे सगळ्या अहिल्यानगर वासियांचा, कारण का तर ते त्याचे साक्षीदार आहेत. हातगाडी हा जो प्रश्न आहे की हातगाड्यांना 4 चाकं असल्यामुळं आपल्या अतिक्रमणांच्या व्याख्येमध्ये त्या वेगवेगळ्या संज्ञेखाली बसतात. त्याचा फायदा घेऊन की त्याला अतिक्रमण न मानता तो काढता येत नाही किंवा हटवता येत नाही अशा सबबीखाली आपल्या चौपाटी कारंज्यासारख्या परिसरामध्ये किंवा घासगल्लीसारख्या परिसरामध्ये
आपण त्यांना पर्यायी जागा देऊनही त्या ठिकाणी ते गेलेत आणि त्यांनी त्यांचेच आता पाहुण्यांचे मेव्हण्यांचे पाहुणे कोणीतरी पाहुणे उभे करून त्यांना दुसऱ्या गाड्या घेऊन जाऊन चौपाटी कारंजा आणि घासगल्लीच्या परिसरामध्ये पुन्हा हातगाड्या उभ्या केल्या आहेत. तर ही गोष्ट अतिशय सगळ्या नागरिकांना खूप संध्याकाळच्या वेळेला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ट्रॅफिकची कोंडी होती. तर याला काही मार्ग नाही आहे का? चौपाटी कारंजा ते दिल्ली गेट जो परिसर होता, या परिसरामध्ये यापूर्वी अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या होत्या. त्या सर्व गाडीधारकांना आम्ही बोलावून त्यांना समजावून सांगून त्या ठिकाणी असणाऱ्या एका सुपेगर गल्लीतील ओपन स्पेसमध्ये त्या गाड्या सर्व शिफ्ट केल्या. त्या गाड्या तिथंच आहेत. परंतु आपण जसं सांगताय तसं की संध्याकाळच्या वेळी परत काही हातगाड्या किंवा फ्रूटचे स्टॉल त्या ठिकाणी येतात किंवा कोणतरी एक चप्पल विकणारा सुद्धा त्या ठिकाणी येतो. निश्चितपणे महापालिका त्यांच्यावरती सातत्याने कारवाई करण्यात कमी पडते. तशा सूचना मी खाली आमचे जे प्रभाग समिती क्रमांक 2चे कोतकर आणि त्यांची टीम आहे त्यांना वारंवार प्रत्येक आढावा बैठकीत देतो. परंतु जर अशा पद्धतीनं त्याच्यावरती जर काम होत नसेल तर आपण निश्चित मी स्वतः फील्डवरती उतरून ह्या सर्व जो उपद्रव आहे दुपारच्या वेळेत चौपाटी कारंजा दिल्ली गेट या ठिकाणी होणारा, तर त्याच्यावरती आम्ही निश्चितपणे कारवाई करू. साहेब, या संदर्भामध्ये नागरिकांकडून अशा सूचना येतात आमच्याकडे नेहमी चॅनलमध्ये की या लोकांवरती गुन्हा का दाखल होत नाही. कारण का माहिती आहे का, याच्यामुळे तुमच्या प्रशासनावरचा सुद्धा भार थोडा कमी होईल, त्यांना धाक बसेल. गुन्हा जर दाखल झाला तर त्यांची हिंमत होणार नाही की वारंवार तीच गोष्ट करण्यामध्ये. मग गुन्हा दाखल झाला आहे कोणावर अतिक्रमणाचा आणि त्याला काही शिक्षा झाली आहे किंवा काहीतरी दहशत बसली असं उदाहरण बघायला मिळत नाही. असं व्हायला हवं की यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, म्हणजे प्रशासनावरचा देखील भार थोडा कमी होईल की त्यांना दहशत बसेल की आपण तुमची पाठ फिरली की परत पाठीमागं त्या ठिकाणी गाडी उभी राहते. अशा घटना होणार नाहीत. नाही, आपली सूचना रास्त आहे. गुन्हा दाखल करू आपण त्यांच्यावरती, परंतु त्यांना काही पहिल्यांदा संधी दिली पाहिजे. आमचे लोक ज्यावेळी जाऊन त्यांना समजावून सांगते आणि ते जरी त्या पद्धतीने ऐकत नसेल तर आपण त्यांच्या गाड्याही जप्त करू आणि गुन्हाही दाखल करू त्यांच्यावर.